मुलींची स्थळं दाखवतो असं सांगून अनेक बोगस वधूवर सूचक मंडळं आणि एजंट हे विवाह इच्छुक तरुण आणि त्यांच्या कुटुंबियांची आर्थिक फसवणूक करतायत. विवाह इच्छुक मुलांच्या पालकांना हेरून मुलींचे डमी फोटो आणि बायोडाटा तयार करून पैसे उकळण्याचा फंडा वापरला जातोय, असे आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं केले आहेत. वर्तमानपत्र तसंच सोशल मीडियाच्या माध्यमातून फसव्या जाहिराती देऊन अनेकांची आर्थिक लुबाडणूक झाली असल्याचं मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार बैठकीत सांगितलंय. अनेक जण बदनामी होईल या भीतीपोटी कुठंही वाच्यता करत नसल्यानं फसवणूक करणाऱ्यांचं प्रस्थ दिवसेंदिवस वाढत चाललं असून प्रामाणिकपणे वधूवर सूचक संस्था चालवणारे नाहक बदनाम होत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांशी पत्रव्यवहार करून अशा प्रकारे वधूवर सूचक मंडळं चालवत लोकांची फसवणूक करणाऱ्यांवर बंदी घालावी, त्याचबरोबर दोषींवर कठोर कारवाई करावी अशा मागण्या मनसेच्या वतीनं करण्यात येणार आहेत. मनसेचे कोल्हापूर शहर संघटक सुनील सामंत यांनी पत्रकार बैठकीत ही माहिती दिली. येत्या मंगळवारी कोल्हापूरचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना या संदर्भात निवेदन देण्यात येणार असल्याचं सामंत यांनी सांगितलंय. दरम्यान फसवणूक झालेल्या वधूवरांच्या पालकांनी मनसेशी संपर्क साधावा असं आवाहनसुद्धा सामंत यांनी केलंय. पत्रकार बैठकीला मनीषा घाटगे, दिशा मांडवकर, राहुल पाटील, महेश कदम, सचिन साळोखे आदी उपस्थित होते.